अजयला माझ्यावर संशय आला होता की मी आणि विजय त्याच्यापासून काहीतरी लपवतोय. त्याने डॉक्टरांना पण विचारलं, कशामुळे माझं डोकं दुखतंय? मला काही झाले आहे का? काही नाही अजय, तू स्ट्रेस जास्त घेतोस का? त्याने कदाचित असं होत असेल. काही काळजी करू नकोस. आणि आता तरी तू कोणत्याच गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नकोस. आणि डोकं कशाने दुखतंय याचा विचारही करू नकोस. उद्या तुला डिस्चार्ज मिळेल, काळजी घे, असे म्हणून डॉक्टरने अजयला समजावून मी दुपारपर्यंत अजयसोबतच थांबले होते. नंतर अजयचे बाबा मला घरी जा, मी आहे अजयसोबत म्हणून त्यांनी मला घरी पाठवलं. दुसऱ्या दिवशी सुट्टी झाली आणि तो घरी आला. पण तो खूपच गप्प होता. तो घरी आल्यावर मी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले. पण तो माझ्याशी काही नीट बोलला नाही. म्हणजे नेहमी जसा बोलतो तसा तो आज माझ्याशी बोललाच नाही. तो माझ्याकडे संशयाने बघत होता. त्याला वाटत होतं की आम्ही त्याच्यापासून काहीतरी लपवतोय याची त्याला खात्री होती. त्याने विजयला पण विचारले पण त्याने त्याला काहीच सांगितले नाही. अजय फारच उदास राहू लागला होता. मला त्याला असं बघू वाटत नव्हतं. पण काय करणार, माझाही नाईलाज होता. दुसऱ्या दिवशी अजय एकटाच घरातून बाहेर पडला होता. त्याने घरी कोणालाच काही सांगितले नाही आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला होता डॉक्टरांना भेटायला. त्याला जाणून घ्यायचं होतं की त्याला नक्की काय झाले, त्याचं डोकं सतत का दुखतंय. तो डॉक्टरांना भेटला आणि त्याने विचारलं, डॉक्टर मला माहीत आहे माझ्या घरचे माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. पण तुम्ही माझ्यापासून काहीच लपवू नका. सर, जे काही असेल ते प्लीज मला खरं खरं सांगा. हे बघ अजय, तुझ्यापासून लपवण्यासारखं असे काहीच झालं नाही. फक्त स्ट्रेसमुळे तुझं डोकं दुखते, बाकी काही नाही. तो डॉक्टरांना म्हणतो, नाही सर, तुम्ही पण माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मला माझं मन सांगते मला काहीतरी झाले. सर, मला माझे रिपोर्ट बघायला मिळतील का? माझे रिपोर्ट दाखवा ना प्लीज. अरे अजय, असं काय करतोयस? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? नाही सर, तसं नाही, पण मला माझे रिपोर्ट एकदा बघून द्या. अरे तुझे सगळे रिपोर्ट तर मी विजयला दिले आहेत. माझ्याकडे तुझे रिपोर्ट नाहीत. मला एक इमर्जन्सी आहे, असे म्हणून डॉक्टर तिथून निघून अजय परत घरी येतो तेव्हा संध्याकाळी जेवणासाठी सगळेजण बसलेले होते. तेव्हा अजय विजयला विचारतो, दादा, माझं डोकं हल्ली सतत का दुखते? तू पण डॉक्टर आहेस ना? तुला माहीत असेल. प्लीज दादा, जे काही असेल ते तू मला सांग. माझ्यापासून काहीच लपू नको. तितक्यात बाबा म्हणाले, अजय, टेन्शनमुळे तुझं डोकं दुखतंय, डॉक्टरांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितले. हो बाबा, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. हे बघ अजय, तू छोट्या छोट्या गोष्टींचा खूपच जास्त विचार करतोस आणि मग त्याचा परिणाम तुझ्या डोक्यावर होतो. म्हणून तू कोणत्याच गोष्टीचा विचार करू नको. तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. मी स्वतः पाहिलेत ना. तितक्यात आई बोलते, बस करा हा विषय अजय, तू आधी जेवून घे बाळा, नंतर गप्पा मारत बसा. तुझी गोळ्यांची वेळ झाली आहे. आई, गोळ्या नको ना आता, मला बरं वाटतंय. नाही, हा विजय म्हणाला, गोळ्या बंद करून चालणार नाही. तो पटकन बोलून गेला. तरी पण गोळ्या खाव्याच लागतील. जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत चला, जेवण, गोळ्या घे आणि आराम कर. माझं झालंय असं म्हणून विजय उठतो. अजय, आई, माझं पण जेवण झालं. बास. नाही अजय, मी तुझं काही ऐकणार नाही. ते सगळं संपून टाक. आधीच 4-5 दिवस झाले तू व्यवस्थित काही खाल्लं नाहीस. मी भरू का तुला? नको, खातो मी, असं म्हणून अजयने संपूर्ण जेवण संपवतो आणि उठून आपल्या रूममध्ये जातो. आईबाबांचा पण जेवण झालेलं असतं. आई सगळं आवरून घेते तोपर्यंत बाबा अजयला गोळ्या घे म्हणून सांगत त्याच्या रूममध्ये जातात आणि अजयला गोळ्या देतात. बाबा लाईट बंद करून बाहेर येतात. आई विचारते, अजयने गोळ्या घेतल्या का? हो, घेतल्या. तो आता झोपला आहे. विजय बाहेर दारात फेऱ्या मारत असतो पण त्याचं सगळं लक्ष आमच्या घराकडे होतं. तो बहुतेक मी दिसण्याची वाट बघत होता पण नेहा त्याला बाहेर दिसली नाही. तो सतत तिच्या घराच्या दिशेने बघत होता. नेहा तिच्या बेडरूममध्ये बसली होती. तिचंही सगळं लक्ष अजयच्या घराकडेच होतं. पण खूप वेळ झाला होता. विजय दारात फेऱ्या मारताना दिसत होता. तिला समजलं होतं की विजय मला पाहण्यासाठी येथे दारात फेऱ्या मारतोय. नेहाने तिची खिडकी बंद करून घेतली आणि झोपायला गेली. विजय पण तिच्या बेडरूमची लाईट बंद झाल्याचं समजताच घरात निघून गेली. नेहा मात्र जागीच होती. तिने लाईट बंद करून खिडकी थोडीशी उघडी ठेवली होती. ती बघत होती की विजय नक्की फेऱ्या मारतोय की मी दिसण्याची वाट बघतोय. लाईट बंद झाल्या झाल्या विजय त्याच्या घरात निघून गेला. नेहाला आता खूपच धडधड होऊ लागलं होतं. तिची आता खात्री झाली होती की विजयच्या मनात माझ्याबद्दल नक्कीच काहीतरी चाललंय. पण मी तर आता अजयलाही नाही सांगू शकत. नाही, तोपर्यंत या गोष्टीचं टेन्शन घेईल. तो आत्ताच हॉस्पिटलमधून घरी आला आहे असा विचार करत नेहा झोपून जाते. सकाळ होते. अजय झोपेतून उठून कॉलेजला जाण्यासाठी तयार होतो. पण नेहाला माहीत नसतं की अजय कॉलेजला निघाला आहे. की उठलेली असते पण तिचं काहीच आवरलेलं नसतं. तीही 5-6 दिवस कॉलेजला गेलेली नसते कारण अजय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे तिला वाटलं अजय
आणखी 2 दिवस तरी आराम करेल. तो आवरून बाहेर येतो आणि नेहा नेहा अशी हाक मारतो. चल कॉलेजला जायचं नाही का असे विचारतो. ती पटकन बाहेर येते. कॉलेजला निघालास, तुला बरं वाटतंय का? हो बरं वाटतंय. आणि हे काय, तुला कॉलेजला यायचं नाही का? तू अजून आवरलं नाहीस? अरे मला माहीत नव्हतं की तू कॉलेजला निघशील. मी 5 मिनिटात तयार होऊन आले. प्लीज थांब माझ्यासाठी फक्त 5 मिनिटं. हो आधीच खूप उशीर झाला आहे, आपल्याला पटकन आवरून ये. हो ही गेले आणि हे आले, फक्त 5 मिनिटे थांब असं म्हण नेहा पटकन आवरायला जाते. अजय आणि नेहा पण कॉलेजला निघून जातात. अजय नेहाला म्हणतो, तुला काहीतरी सांगायचं आहे, ते ऐकल्यावर तू खूप खुश होशील. काय? बोल ना मग लवकर, कॉलेजमध्ये गेल्यावर बोलू. काय रे अजय? बरं ठीक आहे नेहा म्हणते. दोघे कॉलेजला पोहोचतात. नेहाला काही चैन पडत नाही. तिला खूपच उत्सुकता लागून राहिली होती की आजही तिला काही तसं काही सांगणार आहे. नेहा म्हणते, अजय बोल ना पटकन, तू काय बोलणार होतास? अगं मी रात्री दादासोबत बोललो. कशाबद्दल? आपल्याबद्दल. सगळं सांगितलं का त्याला? नाही गं, तो लग्नाला मुली बघायला नकार का देतो त्याविषयी मग काय म्हणाला? का नकार देतोय? अगं नेहा, दादाचं एका मुलीवर प्रेम आहे. बहुतेक ती मुलगी त्याच्या हॉस्पिटलमध्येच असेल असं मला वाटतं. काय? तू हे काय सांगतोयस? हो, दादाला एक मुलगी आवडते, पण तो अजून तिला लग्नाविषयी काहीच बोलला नाही, म्हणून तो दुसऱ्या मुलींना बघण्यासाठी नकार देतोय. तू उगाच त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेतला होता. मी तुला म्हणत होतो ना की दादाच्या मनात असं काहीही नसणार. अजय तू खरं सांगतो आहेस ना? हो ग नेहा, दादानी मला स्वतः सांगितलं आहे. आय लव्ह यू अजय. ती तिथेच मिठी मारते. अजय म्हणतो, नेहा आपण कॉलेजमध्ये आहोत. लाजत खाली मान घालून हं असं म्हणते. चला लेक्चर चालू होईल. बाहेर कोणीच दिसत नाही, बहुतेक सगळे आत गेले वाटतं. चला आता अजय म्हणतो. हो चल आपणही जाऊ. हे ऐकून मी खूप खुश झाले होते. मी विजयवर उगाच संशय घेतला. मी पण ना, मी माझ्या मनाशीच बोलत होते. मी माझा आनंद शब्दात सांगू शकत नव्हते. त्याच दिवशी रात्री मी जेवण करून बाहेर फिरत होते. कितीतरी दिवसांनी मी असे अंगणात मनसोक्त फिरत होते. आज माझ्या मनात कसलीही भीती नव्हती. विजय मला बघून बोलण्यासाठी माझ्याकडे येईल, मला असंच नेहमी वाटायचं. कदाचित त्याला अजयबद्दल माझ्याशी काही बोलायचं असेल, म्हणून तो नेहमी माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होता. वाटलं मी आपलं उगाच काहीतरी वेगळाच विचार करत होते. मी माझ्या मनाशीच विचार करत होते. तितक्यात अजय आणि विजय बाहेरून फिरून आले होते. मला बघून ते दोघेही माझ्याकडे आले आणि जेवण झालं का नेहा असे विचारले. मी दोघांनाही हो आत्ताच झालं. तुम्ही जेवलात का? मीही दोघांना विचारलं. तेही हो, आमचं पण जेवण झालं आणि आम्ही शतपावलीही करून आलो असे म्हणाले. बरं. तिथेच विजय मला म्हणाला, नेहा कॉलेज कसं चालू आहे? अभ्यास वगैरे ठीक आहे ना? हो ठीक आहे मी म्हणाले. अजय मोबाईल बघत शांत उभा होता. विजय इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता. मी त्याला हो किंवा नाही एवढेच उत्तर देत होते. विजय म्हणाला, नेहा आपण गावी गेलो होतो तसा आणखी कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करायचा का? मी त्याला सांगितले, मला आईबाबांना विचारावं लागेल. बरं काका काकूंना विचारून बघ, पण यावेळी घरचे नको, आपण तिघेच जाऊया. अजय, मी आणि तू, चालेल ना तुला? आईबाबांना विचारून बघते. गुड नाईट. गुड नाईट अजय असे म्हणून मी घरात निघून गेले. मला माझे आणि अजयचे ते सुंदर क्षण आठवले होते. ते आमच्या आयुष्यातले सुंदर क्षण आठवून मी आनंदीही होत होते आणि मी दुःखीही होत होते. मला अजयसोबत लग्न करायचं आहे, पण आईबाबांना कसं सांगू काही कळत नव्हतं. अजय किती दिवस माझ्यासोबत आहे त्याने मला काही फरक पडत नाही, पण तो जितके दिवस आमच्यासोबत आहे तितके दिवस त्याला खूप आनंदात ठेवायचं आहे. पण विजयचं लग्न झाल्याशी अजयला लग्न करायचं नव्हतं, हे अजयने मला स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि विजय लग्न कधी करणार हे फक्त त्यालाच माहीत होतं. त्याला वाटायचं आता हे लास्ट वर्ष आहे, याच्यानंतर कुठेतरी चांगला जॉब मिळाला पाहिजे आपल्याला, म्हणून तो खूपच मन लावून अभ्यास करत होता. त्याला त्याच्या आजाराबद्दल काहीच माहीत नव्हतं. अजयचा आजार फक्त मला आणि विजयलाच माहीत होता. इतर घरामध्ये कोणाला काहीच माहीत नव्हतं. माझं अजयवर खूप प्रेम आहे, त्याचेही माझ्यावर खूप प्रेम आहे. 2-3 दिवसापासून मला खूपच अस्वस्थ वाटत होतं. काहीच खावंसं वाटत नव्हतं. कशातच मन लागत नव्हतं. काही दुखतही नव्हतं, पण मला काय होते काही कळत नव्हतं. कशाने तरी होत असेल म्हणून मी तब्येतीकडे काही विशेष लक्ष दिले नाही. पण आता मला मात्र कसाचाही वास येऊ लागला होता. आईने किचनमध्ये भाजीला फोडणी नाही टाकली तरी मला अगदी उलटी झाल्यासारखं होऊ लागलं होतं.
आम्ही सगळे अजयच्या गावी फिरायला गेलो होतो. त्याला आता 1 महिना झाला असेल आणि विजय आता परत कुठेतरी फिरायला जायचा विचार करत होता. पण माझी तब्येत काही ठीक नव्हती म्हणून मी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी मला तपासलं आणि त्यांनी मला जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच